उद्या आरामात मूर्ती ही आहे मुद्दांची मूर्ती आणि खूप जेवण आले. सो ही चिकन थाली मी मागवले. इथं चिकन, चपात्या, राईस, सॅलड आणि बाईने मागवलंय फिश. आम्ही निघालोय. पकोडेवाले पण आहेत. थोडं सर्वांना रूम भेटलेत. सर्व हॅप्पी झाले. त्या रूमचं टेन्शन दिलं होतं आम्हाला. चला हे चल बाय. रूम मस्त भेटला तुमच्या इथे आणि लोक इथे आहेत सर्व कोणक. तर आम्हाला जो रूम भेटलाय ना तो खूप मस्त भेटलाय, जो की फुल विला टाईप आहे. रस्ता क्रॉस करा. फुल विला टाईप आहे आणि यार एवढं स्ट्रगल केलं आम्ही रूम शोधायला. प्लस मी काय केलं, इंस्टाग्रामला स्टोरी टाकली की जेही नागपूरचे असतील यार प्लीज कॉन्टॅक्ट करा. तर त्या कॉन्टॅक्टने माझा एक फ्रेंड निघाला, त्याने मला एक नंबर दिला आहे. थांबा त्या लोकांनी येऊन थांबा. इथं थांबा. हो भाऊ थांबा, रस्ता क्रॉस करायचा आहे. तर या इंडियन क्रिकेट DJ वाला हे जशी बोलायचं ना कट्टी भाऊ अल्पिता. सो आम्ही आता जस्ट आलोय. हो थांबा, त्यांना येऊ द्या सर्वांना. आणि आहे नागपूर रेल्वे स्टेशन. आता पहिला जाऊ, फ्रेश होऊ आणि नंतर आम्ही निघणार आहे ड्रॅगन फॉल ना. तर मामाने आम्ही लोकांनी खूप स्ट्रगल केली यार. मी मामाच बोलतो किंवा आम्ही स्ट्रगल केली रूमसाठी बार्गेनिंग करायला आणि त्यामध्ये आम्ही सक्सेस झालो. परफेक्ट. आपण इंग्लिश हो चला चला हे काढायचं आहे. अहो आपण फ्रेश होऊन इथूनच जाणार. तो रूम गेला, ती बोली की जल्दी आओ. तर आता पहिला चालू आकाशा बिचारी तब्येत ठीक ना. आकाशा तुला काय माहिती 2 शब्द. आकाशा लाजली आहे. बोललो ना मी. चला गँग, चला गाववाले. इतके जण आहेत आम्ही. मम्मी हे मेन काकीने शॉर्ट केला आकांच्या सोबत. आता घालून तब्येत ठीक खराब केली आहे. हो या हे चला. फायनली आमचा हा जो रूम आहे. चला फिरणार ना 24 रूम आपला आज घेतलं डायरेक्ट. उद्या ह्याच टायमाला चेकआउट. टेन्शन नाही. आणि आता आपल्या ड्रॅगन फॉलला जायचंय, जे की मेट्रोनी 20 रुपये. चला आणि खूप लाइटिंग शॉट. बुद्धांची खूप मोठी मूर्ती लाइटिंग आहे. हे तिथे थोडं आहे ना. हे सली आहे, थोडं नीट जावा. ओ काक्षान हा पहिला रूम घुसा ठोका जावा. आता आम्ही चाललोय काही जस्ट. आम्हाला आमचा रूम भेटलाय आणि जस्ट आता आम्ही पोहोचलोय. हे मी येतोय, सर्वांनी हाय करा. तर मी येतोय. चला आता आपण रूम विजिट करूया. 3, 2, 1 चला. रूम साठी कष्ट आमच्या आत्याने भरपूर घेतलंय. बायने रूम साठी कष्ट घेतलंय. भांडून पप्पांना जे मामासोबत जे बायने जे झगडे केले ना, मामा बोलले अभी तो यार मेरा जलवा दिखाना पडेगा. आणि तो जलवा मी दाखवला कारण की आपण कॉन्टॅक्ट केलेला आणि हा रूम भेटला आणि मस्त आहे. त्याच्यामध्ये सर्वजण व्यवस्थित आराम करतील अँड मस्त आहे. खूप एन्जॉय. आता फ्रेश होऊन आम्हाला पहिला निघायचं आहे. खूप लेट झालं आहे. सो चला फायनली मी रेडी झालो आहे. तो हा माझा आउटफिट आहे. जो हे शर्ट घातलं ना मला वृषालीची आठवण येते कारण की आम्ही जो मॅचिंग केल्याने तो खूप छान आम्ही स्वतःचे होतो. तो प्रत्येकजण रेडी झालेत. आत्या, काकी, तिथे मम्मी आहे, तिथे आकांक्षा, अल्पिता, प्रत्येकजण आता रेडी होते आणि आम्ही चाललोय बुद्ध टेम्पल बघायला, जे की बुद्धांची एक प्रतिमा खूप सुंदर आहे आणि स्टेट अशी उभी आहे. तर मी तिथे चाललोय. मॉर्निंगला आम्ही जाणार आहे दीक्षाभूमीला. सो हा आजचा पूर्ण व्हिडिओ आणि उद्याचा नेक्स्ट व्हिडिओ 2 ब्लॉग मी टाकेल. तर सर्व रेडी झालेत. झालंय टाइमपास चालू आहे. हा मूर्ख पोरगी बाय त्याच्यामध्ये हे सर्व बाईच्या शाळेमध्ये शिकलेत ना. यांचं तर काय कर अजून 2 ते 3 वेळा त्याने टाकलंय.
तर आता निघतोय. भाऊ कुठे गेला? भाऊ त्या आंघोळीला. तर आमचा रूमचं मी तुम्हाला दाखवतो की वरतून कसं आहे बघा. म्हणजे फुल टॅरिस पण आहे आम्हाला. मॉर्निंगला आम्ही सकाळी उठू ना तर आम्हाला मस्त मॉर्निंग व्ह्यू पण भेटेल. आणि थोडं अंधार आहे. मी आहेच थोडं. मामा काय आलं? गेला बाथरूम मध्ये. वातावरण मस्त आहे ना? मस्त आहे. बाहेर जाऊन पिंपळा झाड पण बाजूला आहे. ओके. फुल ऑक्सिजन आहे आमचं. हा होऊ शकते. चला आता आम्ही निघालोय जाण्यासाठी. चल ना. आता आमची गाडी आली आहे जाऊ शकता. चला हो काकी. शूज कुठे ठेवले? ये चल हे थांबायला उचल. ओ काकी काही जस्ट आत्ताच आम्ही पोचलोय द टेम्पलच्या इथे. 184 200 करून द्या ना. जाताना मी देतो. ऑलमोस्ट सर्व फॅमिली आलेत. आम्ही लोक आलेत आणि मामा बाय वगैरे हे येतात आहेत. आत्ताच आम्ही पोहोचलोय आणि यार लोकेशन बघा यार. रिअली आपण ना लवकर आलो पाहिजे होतो. खूप छान लोकेशन आहे आणि बघून यार खूप छान वाटतंय. बघा बुद्धांचा स्टॅच्यू तुम्हाला मी झूम करून दाखवतो. तसं मी चाललोय तिथेच. मूर्ती नाही दिसत आहे. आणि जेवढी आम्हाला वाटली होती की थंडी नसेल आणि थंडी खरंच खूप जास्त आहे. हिशोबाचा बाहेर आहे. आणि हा मी बोललेलो यांना की तुम्ही स्वेटर घ्या. हे लोक नाही ऐकले. पण क्लायमेट सुंदर आहे. आपल्या मुंबईपेक्षा तरी छान आहे. थंड वातावरण आहे. फ्रेश वाटते. मेन आमचं यार ट्रेननी आम्हाला धोका नसता दिला असता ना तर आम्ही मस्त लवकर आलो असतो. आणि यांचं काहीतरी वेगळंच चालू आहे. आणि मग रूम नाही भेटला. मग तर मम्मीने व्हिडिओ कॉल केला भेटला पप्पांना आणि ताईला. एक रूम घेतला सगळ्यांनी. ॲक्च्युअली मध्ये रूम भेटत नव्हता. आम्ही माझे कॉन्टॅक्ट फिरवले. रूम भेटला आणि तो रूम पण खूप छान भेटला आम्हाला. तो आता मी तुम्हाला दाखवतो. आणि नेक्स्ट टाइम मी आणि ऋषाली नक्की येणार आहे. म्हणजे त्यांचं लग्न झाल्यानंतर आम्ही येऊ जाऊ भेटू फिरू. आमची फॅमिली सोबतच जाऊ. असं नाही की आम्ही एकटेच जातात. तशी कुस्की नाही ती समजूतदार आहे पोरगी. आणि खूप छान प्रतिमा आहे बुद्धांची. स्टेट म्हणजे बुद्ध असे उभे आहेत ना. म्हणजे खूप सुंदर आहे. आशीर्वाद टाईप आणि खूप म्हणजे छान वाटतंय. तो मूर्ती यार खरंच मस्त आहे ना. दिसते ना. हा भाऊ मग सकाळी आलं पाहिजे होतं ना. आपण येऊ नेक्स्ट टाइम. हो ह्याच्यापेक्षा पण एक माहिती कुठलं आहे अशी झोपलेली आहे आणि लय मोठी आहे. ती पण इथं नागपूरलाच आहे. हा नागपूरला मला लय लोकेशन माहिती आहे हो. आणि इथं ना इथं छोटे छोटे मूर्ती आहेत. छोटे छोटे बुद्धांच्या मूर्त्या खूप सुंदर आहे. बंद झालेत ना. आता चपल्या वगैरे काढून घेऊ आम्ही आणि जाऊ. ओ भाऊ चला. करते नंतर फोन. चल बघितली छान आहे ना. चल नंतर करते. गाईस बुद्धांची मूर्ती खूप सुंदर दिसते यार. बघा काय मूर्ती आहे यार. रिअली असं म्हणजे शब्द नाही इतकी सुंदर मूर्ती आहे. चल नेक्स्ट टाइम आम्ही मम्मी पप्पा अल्पिता भाऊ काकी ऋषाली आई सर्व येऊ. आम्ही मस्त फिरायलाच येऊ. छान आहे. अहो एक आहे मूर्ती अजून ती अशी झोपलेली आहे. पण ती थोडी लांब आहे ना. मूर्त्या भरपूर माहिती आहेत नागपूरच्या मला. इथं काहीच नाही. अशी जी लांब लचक झोपली अशी मस्त खूप सुंदर. ती पण इकडेच आहे पण ते आता बंद आहे. सकाळीच जाऊ आपण. उद्या अरे मग सर या नाही ते त्या मुलाला ते पकडायला गेले तर तो भेटला नाही. तर यार बुद्धांची मूर्ती ही आहे. बुद्धांची मूर्ती आणि खूप छान आहे. सगळे झोपले खूप सही आहे बुद्धांची मूर्ती यार रिअल मध्ये. आणि ही बघा पाहिजे होती. हा इथे ना. अरे बुद्धांची मूर्ती रिअल मध्ये खूप छान दिसते आणि मम्मीला थंडी वाजते.
चल ये ते लोक कुठे तर गाईज मस्त आमचं दर्शन झालं आणि बुद्धांची मूर्ती खूप सुंदर आहे. मेन आम्हाला मॉर्निंगला आलं पाहिजे होतं पण खूप इश्यू आहे. आम्ही नाईटला आले त्याच्यामुळे प्रॉपर शूट होत नाही. ही बघा बरोबर आहे बरोबर. खूप छान बुद्धांची मूर्ती आणि शौनक आमचा झोपलाय बिचारा. किती भारी काढला काढला यार माझा असा असं काय करते. अरे ना तिथे माणसं दिसत आहेत ना आता माणसाला काय हाकलू आता हाकलत ए गाईज मस्त त्याचं स्ट्रक्चर बघा ना. मी पूर्ण मूर्ती दाखवतो तुम्हाला की मूर्ती ॲक्च्युअल किती सुंदर आहे. म्हणजे बघताना इतकं सुंदर मन होतं आहे ना. फक्त सकाळी आम्ही आलो पाहिजे तर आम्ही आमचा उशीर झाला की आम्ही लेट आलो. हे बघा मूर्तीचा टाइम आणि मामा इथं रील शूट करा. चल 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 3, 2, 1 चल आर्यन स्टार्ट. अरे मी फिरतो थांब थांब थांब. गाईज हे शौनक शौनकला आपण घेऊन जाऊया. नंतर त्या चल. हे घे. हा, या. शौनक आणि आता मी वर येतोय. अरे सोनू तू राजा मामा मस्त शूटिंग चालू आहे मामाची. हे थांब बाय व्हिडिओ खराब केला. मामा नका करू परत जावा. चूक झालं हे लोक दोघं पण आलेत. हे तर फायनली आमचं दर्शन झालंय. आता आम्ही निघालोय करून. तर मस्त आहे खूप छान वातावरण आहे. मेन इथं सकाळचं आले ना तुम्ही 5च्या आतमध्ये तर तुम्हाला खूप चांगलं दर्शन भेटेल आणि खूप छान वाटलं यार. अशा प्लेसला तर नक्की आलंच पाहिजे आपल्या समाजाच्या लोकांनी. प्लस तुम्हाला मी लोकेशन सांगतो. तुम्ही कुठल्याही ठिकाणी असाल ना नागपूरला उतरले ना तुम्ही तर नागोलेकर सेंटर मी तुम्हाला सांगतो. अभिता याला काय म्हणतात हा लोकेशन कुठलं आहे. नागलोक सेंटर ना. हां तर इकडं तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला गुगल मॅपला नागलोक सेंटर हा सर्च करायचे. ऑलमोस्ट काहीतरी ओलाचे आमचे 130-140 रुपये झालेत. सो ते तुम्हाला म्हणजे इझी पडेल. 20 मिनिट्समध्ये तुम्ही आरामात तुम्ही याल. आणि मस्त मूर्ती आहे. मॉर्निंगला तुम्हाला इथं आल्यानंतर तुम्हाला छान वाटेल. नाईटला एवढं काय मजा नाही आली कारण की नाईटला खूप अंधार आहे. प्लस व्हिडिओची क्वालिटी पण येत नाही. प्लस फोटो पण बरोबर येत नाही. तर तुम्ही नाईटला अवॉइड करा. डेला तुम्ही या. डेमध्ये तुम्ही गार्डन वगैरे व्हिजिट करू शकता. आमची चूक झाली. आणि उद्या आपण जाणार आहे ड्रॅगन फ्लॉयलमध्ये आणि प्लस दीक्षाभूमीला. तर हे बघा तिथे पण आहे. हा आहे बुद्ध विहार जे की खूप छान आहे. बुद्धांची मूर्ती म्हणजे खूप छान दिसते. सो बघा. तर आता आमची फॅमिली येणार आहे तर त्यांचाही फोटोज वगैरे आम्ही क्लिक करणार आहे करून. आणि बुद्धांची मूर्ती खूप छान आहे सुंदर आहे. आणि जे आजूबाजूला झाडांचं स्ट्रक्चर दिलं ना ते पण खूप सुंदर दिसतंय. मी तुम्हाला झूम करून दाखवतो. आणि बाबासाहेबांची फोटो पण खूप सुंदर दिसतोय. प्लस लोक येते झोपतात सुद्धा. म्हणजे हे आपलं बुद्ध विहार येतात जे गावावरनं येतात तिथं स्टे करतात. प्लस दीक्षाभूमीला इथे लोकांना राहण्याची सोय केली जाते. आणि आमचे ऑलमोस्ट सर्व फॅमिली आले. आता मी बुद्धांकडे पे करतो की माझं पुढचं भविष्य आणि माझ्या सर्व आमच्या आयुष्यात सुख शांती यावी हीच मी बुद्धचरणी प्रार्थना करतो. तर चला बाय.
तर आता आम्ही इथून एक्झिट करतोय. मस्त झालं आमचं दर्शन. फक्त एक मिस झालं की आम्ही नाईटला आलो पाहिजे होतो. आमची चूक झाली. आम्ही डेला आलो, नाईटला आलो, डेला आलो पाहिजे. हो इथं या भाऊ. अरे नाही ते बघा चालू आहे. तर इथे मस्त बुद्धांचे मूर्त्या आहेत, सो ते बघायचे आहेत. अरे नागपूर स्टेशन शॉप आहे अजंट. ओके त्याचं काय तिथे मिळते मूर्त्या वगैरे. ओके बरं ना आर्यन घेतलंस आणि हा घेत नव्हता हिरो. तर इथं बुद्धांच्या मूर्त्या आम्ही बघणार आहे. सो खूप सुंदर मूर्त्याचे स्ट्रक्चर आहे. मी आयसो थोडा कमी करून घेतो. तर तुम्ही या ठिकाणी आले तर तुम्हाला एक शॉप दिसेल जे आतमध्ये आहे. म्हणजे इथं खूप सुंदर प्रकारे बुद्धांची मूर्ती आहे. कुठं पितळाचं आहे. हे पण छान आहे. खूप छान आहे. बुद्धांची जी मूर्ती आहे ना मस्त एकदम म्हणजे खूप छान. प्लस प्राईज यार म्हणजे इथं तुम्हाला आहे बघा मामा ही मूर्ती. ओके अलाउड नाही. तर काहीच आता आम्ही आलो हॉटेलला आणि सो हॉटेल आहे ना भरपूर टायमाने आम्हाला भेटलं आहे. आता आम्ही फॅमिली सर्व चाललो जेवायला. इतका वेळ आम्ही हॉटेल शोधत होतो पण काय हॉटेल तर आम्हाला काय सापडलं नाही. सो आता चाललो जेवायला. बघू आता भाऊ पहिला बघतात आहेत कारण की भाऊला जी भूक लागलेली ना ती कोणालाच लागली नव्हती. मागवा मागवा चला शुनक मोनक. तर मम्मी प्युअर व्हेज बस. हा मग त्याचं तू काय विचारणार. आमचं जेवण आलंय. सो ही चिकन थाळी मी मागवले. इथं चिकन, चपात्या, राईस, सॅलड आणि बाईने मागवलंय फिश स्पेशल आणि काकीने काहीतरी अंडा राईस स्पेशल मागवले. आणि प्रत्येक जण बसले आणि शोनक बघा इथे शोनक. तर या सर्वांनी जेवायला आता आपण ट्राय करूया नागपूर स्पेशल चिकन थाली. चार्जिंग खूप संपत आली आता बघू. नाही रसातच छान वाटतोय. रसातच सुंदर वाटतोय. तेच बघतो ना गाड आहे. तर आम्ही लोक चिकन थाली काही जस्ट आत्ताच आमचं जेवण झालंय आणि जेवण फुल पोट भरून जेवलंय. आणि आता आम्ही इथं मस्त शेकोटी घ्यायला आलो. आय डोंट नो कोणाची आहे. हे इथं उभी राहा शेकोटी फोन कर का गेले काय बघ पहिला. तर काहीच नागपूरला आम्ही जस्ट जेवलो आणि आता चाललो रूममध्ये झोपायला. आणि इथं इतकी टेम्परेचर तुम्हाला दाखवतोय बघा 17% सेल्सिअस आहे आणि सर्व एकदम तुटून झालेत. खूप जास्त थंडी आहे इथे. भरपूर म्हणजे भरपूर थंडी आहे. ऑलमोस्ट मस्त आमचं एक्सप्लोअर करून झालं नागपूर. आता उद्या जायचं आहे. आम्ही जाणार आहे उद्या मस्तपैकी दीक्षाभूमीला जे की आमच्या नागपूरला आहे. आणि सकाळ सकाळी बघू पहाटे किती वाजेपर्यंत. ए बाय फक्त मामाला सांग लवकर उठायला. सर्वांनी लवकर उठा. नाही गरम पाणी आहे. जस्ट आत्ताच आलोय घरी आणि खूप थकलोय. पाय ते इतकं दुखायला लागलेत ना भयंकर. आता काय माहिती. हॅलो हा वही चल रहा है. आत्ता चालू आहे. आता सर्व झोपायची तयारी चालू आहे. मम्मीला सोनक मोनक सर्व झोपून गेले. आता आम्ही पण झोपतो. चला मग मस्त आपण उद्या भेटू. बाय बाय.